वा 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 अर्पिता मॅडम, काय घमघमाट सुटलाय हो. चला लवकर वाढा, जेवण करू. बघा, हे असा कांदा फोडून खाण्याची मजा आहे ना, हे असं चिरून खाण्यात मजा नाही. चल. अरे देवा, हा आजी म्हणालीच होती इथे लाईट कधीही संप पुकारतात. आता आता काय, तुम्ही टेन्शन घेऊ नका, माझ्याकडे एक आयडिया आहे. कॅन्डल लाईट डिनर गावच्या वातावरणात. वाह, अजून काय पाहिजे सांगा बरं. चला सुरुवात करा. वा 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 अर्पिता मॅडम, क्या बात. किती दिवसांनी तुमच्या हातचं पिठलं खाल्लंय मी. आवडलं? अहो आवडलं म्हणजे काय, अख्खी कढई संपवतो बघा आता. पण आजी बरोबर बोलला होता, इथे खरंच प्रत्येक पावलावर एक नवीन आव्हान आहे. आपण तुम्ही सोबत असाल तर कुठलंही आव्हान वाटतच नाही ना. पण कोणी सांगावं, ही फक्त सुरुवात असेल तर. तिकडे सलील आणि ती पोरगी एकटीच आहे आणि हिचं काही संपतच नाहीये. काय सरप्राईज आणलंय सांगत पण नाहीये. मस्त झाली आहे ब्लॅक कॉफी समीरची आई. 2 कप झाले कॉफीचे आणि तू सांगतच नाहीयेस. काय सरप्राईज आहे? नाही म्हणजे तिकडून आग लागल्यासारखी घेऊन आलीस ना आणि आता इथे गप्प बसलीयस. सांगणार सांगणार. माझी दुबईची मैत्रीण आहे, म्हणजे दुबईलाच असते ती. आज सकाळी दुबईवरून आली आणि मी तिला दुबईवरून येताना ना माझ्या गोड समीरच्या आईसाठी गिफ्ट आणायला सांगितलं. सो टाडा. बघत काय बसलाय समीरची आई? एक मिनिट, मी ओपन करून दाखवते. हे घ्या घ्या, हातात धरा. हे माझ्यासाठी? येस. केवढं महागातलं आहे ग हे. खरेत का ग खडे आपले हिरे? फर्स्ट कॉपी आहे, पण ह्या बावळटाला काय करणार आहे. डायमंड स्टडीड आहे. पण हे असं अचानक आईसाठी सरप्राईज वगैरे बघू. अचानक नाही ग. ऍक्च्युली माझं जेव्हा समीरशी लग्न ठरलं ना, तेव्हा माझ्या मनात होतं की माझ्या होणाऱ्या गोड सासूबाईंसाठी मी काहीतरी एक्सक्लुझिव्ह गिफ्ट द्यावं. पण शेवटी झालं नाही. आय मीन माझं लग्न. सो मी त्या दुबईच्या मैत्रिणीला सांगून ठेवलं होतं की असं एखादं वॉच बघून ठेव, घेऊन ठेव. आणि नंतर मी तिला सांगायचंच राहिलं की आता आणू नकोस. ती बिचारी घेऊन आली ना, मग म्हटलं की ज्याचं आहे त्याला द्यावं.
आले घेऊन. थोडं झाडून घ्यायला लागेल. समीर समीर मला द्या, मी झाडून देते. अहो द्या. नाही झाडतो ना अहो मी. हे काम मी करू शकते ना, द्या ना. काय असं करताय तुम्ही? तुम्हाला जाऊन आराम करायला सांगितलं ना. तिकडे भांडी घासत होतो, तिकडे यालात मागे मागे. आता झाडतोय तर तिथेही माझ्या मागे मागे येतं. जाऊन आराम अहो, करायचं. पण दोघांनी मिळून करण्यासारखं काम आहे तर मग एकाने कशाला उगाच राबत बसायचं ना. आणि कसं आहे, दोघांनी मिळून काम केले तर जरा गंमत येते त्यात. तुम्हाला एकट्याला बोर होईल म्हणून. गंमत कमाल आहे हा तुमची खरंच. बरं ठीक आहे, एक काम करूया. तुम्ही झाडून घ्या, मी ती धुतलेली भांडी लावते. हां आई ग. काय झालं? अर्पिता मॅडम, अहो मला ना थोडं असं थकल्यासारखं झालं. म्हणजे असं वीकनेस आल्यासारखं वाटतं आणि गरगरतं पण आहे. म्हणजे डोकं जरा असं गरगरतात? हा कळत नाही असं का होतं. कळत नाहीये काय? एकतर एवढा प्रवास करून आलो आपण आणि प्रवास करून आल्याला तुम्ही लगेच असे कामाला लागलात. आराम करायचं सोडून ते काही नाही. तुम्ही जाऊन आधी आराम करा. काहीही बोलू नका, जाऊन आराम करा तुम्ही. ते आपल्याला तिकडे मंदिरात पण जायचं. तिकडे परत असं थकवा आलं तर काय करणार आहोत आपण? हां तिकडे थोडं फ्रेश वाटलं पाहिजे ना. मी तुम्ही जाताय का? नाही तर मी डॉक्टरांकडे नेलं तुम्हाला. बाकी सगळं ठीक आहे, पण तब्येत जास्त महत्वाची आहे. कळतंय का तुम्हाला? कळतंय, सगळं कळतंय, पण वळत नाहीये. तेच तर म्हणते मी. तेच म्हणतोय मी. सगळं कळतंय पण वळत नाहीये. एवढं मला समजवत आहे ना, मग स्वतः अंमलात आणा ना ते. दिवसभर प्रवास करून थकलात, नंतर एवढं काम केलं, मला मदत केली, थकल्यासारखं वाटत असेल ना, मग जाऊन झोपा ना. हे एवढं आहे ते मी करतो. कशाला दगदग करायची? हा मग ठीक आहे ना. एवढी साधी गोष्ट सांगण्यासाठी एवढं घाबरवण्याची काय गरज होती? मला वाटलं तुम्हाला खरंच वीकनेस आलाय. काय त्याशिवाय तुम्ही ऐकलं नसतं ना माझं. म्हणून जरा जा, मी हे आवरतो सगळं. जा आराम करा. नाही ते काही नाही. तर सगळी आवरावर झाल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. तुम्ही ऐकायचं नाही असंच ठरवलंय का माझं? या बाबतीत मी नाहीच ऐकणार आहे तुमचं. नक्की नक्की ठरलंय तुमचं? ठरलंय माझं. सगळी आवरावर झाल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही, हे ठरलेलं आहे माझं. आनंदाच्या क्षणात वाटे कुणी असावे साथी, सुखात भिजता चिंब कुणाचा हात असावा हाती. आनंदाच्या क्षणात वाटे कुणी असावे साथी, सुखात भिजता चिंब कुणाचा हात औषध देतो. असावा हाती. स्वप्न पडावे गोड पहाटे, कोणास ते सांगावे, लाडात यावे कौतुक थोडे, कोणाकडे मागावे. निरांजनाला अर्थ से सर्वात असे सांगाती, तू अनोळखी तरी सोबती. चला चला, औषध घ्यायची वेळ झाली. कडू आहे. हो माहिती आहे मला. चला.
आता शांतपणे झोपायचंय. चला, उद्या सकाळी आपल्याला देवळात जायचंय. एवढ्या लवकर झोपायचं? अहो मुंबईला तर यावेळेला आपलं जेवण पण होत नाही. मुंबईत होत का आपण? गावी आलोय की नाही? मग गावी आल्यावर गावचे नियम. चला. उद्या सकाळी आपल्याला मंदिरात जायचंय की नाही? चल, आराम करा आता थोडा वेळ. तुम्ही कुठे जाताय? अहो ती भांडी धुतलीत ना, ती स्वयंपाकघरात आणून ठेवतो ना, नाही तर खराब होतील बाहेर. हा, तेवढं मी एकट्याने करू शकतो ना. आणि मी काय सांगितलंय, काय करायचं? शांतपणे झोपायचं. झोपायचं. व्हेरी गुड. आलोच. पाहिलं ना समीरची आई, माझं समीरशी लग्न होण्यामध्ये तुमचा किती फायदा आहे ते. नाही तर बघा ना, हाती काय लागलंय तुमच्या. ओ, त्या भिकारड्या अर्पिताला बोलल्यावर इथे राग येतो बाबा कोणाला तरी. वेल, ज्याच्या जे नशिबात असतं शेवटी तेच पदरी पडतं, नाही का. चलो, मी निघते. बरं समीरची, हे वॉच घालून मला फोटो पाठवा बरं का. आणि समीरची, बऱ्याचदा नशीब बदलणं सुद्धा आपल्या हातात असतं बरं का. फक्त मनावर घ्यायला पाहिजे. मग घ्या मनावर. राजसी ग, माझी राजसी. ती दुबईची मैत्रीण वाट बघत असेल, नेते मी. बाई. चंबू, तोंडाचा चंबू झालाय. अगं होणारच ना ग. काय कसं गिफ्ट दिलंय. बघितलं का? बघा केवढं महागडं घड्याळ दिलंय रे राजसीने. नाहीतर तुमची ती भिकारडी अर्पिता काय घेऊन आली होती? तुमच्या मुलाला भिक्याचे डोहाळे लागले नसते ना, तर आतापर्यंत या चाळीचे मालक झालो असतो, राज्य केलं असतं आपण, राज्य. कटून त्याला अवदसा सुचली आणि अर्पिता नावाची ब्याद घरात घेऊन आला. भाई गो, जपून ठेवलं पाहिजे. 3-3.5 लाखाचा असेल भाई. किती लाखांचा असेल ग? नको बाई, तुटायचं. ते मी घालून देते. नाही, राहू दे. कसलं भारी दिसतंय बाई ग, जपून ठेवायला हवं. राजसी, तुझा फोन राहिला होता. अरे थँक्यू सो मच. राजसी, मी ते आता आतमध्ये पाहिलं, ते काय होतं? काय, कशाबद्दल बोलतेस तू? तू आता आईला गिफ्ट दिलंस ना, सरप्राईज दिलंस, त्याबद्दल बोलतेय. नाही म्हणजे तू आईला काही कारण सांग, पण मला माहिती आहे की तुझं हे असं गिफ्ट वगैरे देणं सहज आणि स्वाभाविक नाहीये. तुझ्या डोक्यात काही प्लॅन आहे का? कसली हुशार आहेस यार तू रेणुका. येस, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे आणि त्यात फायदा आहे माझाही आणि तुझाही. माझा? माझा काय फायदा आहे? सो पुढचे काही दिवस समीर आणि अर्पिता इथे नसणार आहेत. या 3 दिवसामध्ये मला समीरच्या आईचं मन पूर्णपणे माझ्या बाजूने वळवून घ्यायचंय. त्यांच्या मनात 1% सुद्धा कल त्या अर्पिताच्या बाजूने राहू द्यायचं नाहीये. सो इथून पुढचे 3 दिवस
मी तुमच्यासाठी, तुमच्या घरच्यांसाठी खूप काही करणार आहे. अर्पितासारख्या दरिद्री मुलीचं या घरात येणं आणि माझ्यासारख्या पैसेवाल्या मुलीचं या घरात येणं, यातला डिफरन्स समीरच्या आईला पावलोपावली जाणवायला हवा. आणि या सगळ्यानंतर जेव्हा अर्पिता घरी येईल तेव्हा ती या घरची होता कामा नये. आणि या सगळ्यामध्ये आय नीड युअर हेल्प. करशील ना माझी मदत? हो खरे. सो तुला काय करायचंय? तुला मी या फॅमिलीसाठी कशी करेक्ट आहे, कशी योग्य आहे आणि अर्पिता कशी नाही, हे सतत सतत आणि सतत समीरच्या आईच्या मेंदूत, मनात बिंबवायचंय. ओके? आपण ह्या 3 दिवसात जी इन्व्हेस्टमेंट करू ना रेणुका, त्याचे रिटर्न्स आपल्याला अर्पिता परत आल्यावर बघायला मिळणार. तुला कळतं ना मी काय बोलतेय ते? हो. कसली हुशार आहेस यार तू रेणुका. खर तर तुमच्या घरात ना तूच एकटी समजूतदार आणि स्मार्ट आहेस. हा, ओके बाय. किती शांत झोप लागली यांना. थांबा तुम्ही. तुम्ही काय बोलू नका. इथे बघू नका. शांत राहा तुम्ही. हलू नका. काय थांबा. देवी मरियाईच्या दर्शनासाठी आम्ही इथं आलो. मनात अपार श्रद्धा आणि प्रेम या व्यतिरिक्त दुसरं काही नाहीये. आज देवीच्या दारात माझ्या बायकोचं बरं वाईट झालं तर लोक म्हणतील देवीच्या दारातही भक्त सुरक्षित नाहीये. देवीच्या नावाला दोष नको.
तुझ्या देवीचा अंश असेल तर आमच्यावर करुणा दाखव. यांना काही करू नकोस. कृपा कर आमच्यावर. अर्पिता मॅडम, तुम्ही शांत व्हा. तुम्ही शांत व्हा. गेला येतो नाग आता. मी आहे ना आणि सोबत. काही नाही होणार तुम्हाला. तुम्हाला नाही बोलले तरी पण का त्या नागाच्या जवळ येत होतात तुम्ही? तुम्हाला काही झालं असतं तर अर्पिता मॅडम, कशाला स्वतःच्या जीवाशी खेळला? तर नाग तुम्हाला डसलं असतं तर मला तर काय करणार होतात तुम्ही? तुमच्या जीवावर बेतलं असतं तर? तुम्हाला माहिती आहे तुमच्या जीवाचं मोल खूप जास्त आहे माझ्या जीवापेक्षा माझ्यासाठी. तुम्हाला काही झालं असतं तर माझ्या जगण्याचा काय फायदा होता सांगा ना. जिवंतपणी मरण यातनच भोगले असते ना मी. मग थोडंसं धाडस करून तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करून बघितला आणि अहो तो नाग गेलाय. गेलाय तो नाग. आणि तुम्हाला काही जर झालं असतं तर मी जगू शकले असते का? पुन्हा नाही असं करायचं.